नमस्कार. अद्वैत थिएटर निर्मित अलबत्या गलबत्याच्या टीमने नुकताच रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह पिंपरी चिंचवड ह्या नाट्यगृहाचा आम्ही एक असुविधांसाठी व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केला होता, ज्यामध्ये आमचं म्हणणं होतं की मेकअप रूममध्ये आम्हाला एसीची सुविधा हवी आहे. नाट्यगृहात अस्वच्छता आहे. यासाठी आम्ही गेले 3 ते 4 वर्ष तिथले कर्मचारी, व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमची चर्चा देखील झाली. कशी पीसीएमसीने थट्टा आमची मांडली, कशी पीसीएमसीने थट्टा आज मांडली. इथे 3 वर्ष एसी नाही लागली, इथे 3 वर्ष एसी लागली. सुधरा आता तरी बाई बाई बाई, सुधरा आता तरी बाई बाई बाई. 2 एसी साठी टेंडर पास नाही, सुधरा एसी साठी टेंडर आज नाही, सुधरा आता तरी बाई. श्रीमंत महानगरपालिका म्हटलं जातं, परंतु ते मेंटेन मी करत नाही आहात. मी तक्रारी 3 वर्ष करत आहे मी, आणि कधी त्या नाट्यगृहाच्या मेकअप रूममध्ये एसी नाही आणि एसी असतात. 10 प्रश्न तुमचे अधिकारी करत असतील, वेगवेगळ्या नाट्यगृहाची पाहणी करावी, स्वच्छता होत नाहीये आणि मेकअप रूममध्ये एसी असावे. तुम्ही म्हणालात की तुम्हाला टेंडर पास होण्यासाठी तुम्ही थांबलेले आहात. तर अद्वैत थिएटर संस्थेची 3 नाटकं रंगभूमीवर आहेत. आमचं ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रोजेक्ट तुमच्याकडे आहे. आम्ही 1 लाख रुपये 2 एसीसाठी पूर्ण वर्षासाठी भारी ऍडव्हान्स मध्ये भरतो. आधी एसी लावा आणि आमचे काय भारी असेल ते तुम्ही खर्च करा. तुमचं टेंडर जेव्हा पास होईल, जर इतके कोट्यावधी रुपये तुम्ही नाट्यगृहावर खर्च केला तर तुमच्याकडे 80,000 ते 1 लाख रुपये नसतील तर हे दुर्दैव आहे पीसीएम. सो माझा हा विरोध क्लिअर करतात. ऑक्टोबर 2025 मध्ये आम्हाला काम सुरू केलं आहे असंही दाखवण्यात आलं. ते दिसत होतं की काम सुरू आहे, परंतु जेव्हा आता आम्ही 13 जूनला अलबत्या गलबत्याचा प्रयोग करण्यासाठी प्रेक्षागृहात आलो, त्यावेळेला पाहिलं तर फक्त रंगकाम केलेलं होतं. या संबंधित आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं की एसीसाठी अजून 1-2 वर्ष जातील. टेंडर पास न झाल्यामुळे ते काम झालं नाहीये. कौतुक आहे की अवघ्या 48 तासात या व्हिडिओची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाने दखल घेतली. माननीय महापौर श्री रवी लांडगे साहेब यांनी आमचे निर्माते राहुल भंडारे यांच्याशी संपर्क केला आणि तुमच्या मागण्या पूर्ण होतील. नाट्यगृहातील मेकअप रूममध्ये एसीची सुविधा मिळेल आणि त्यासोबत इतर तुमच्या काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू. झालेल्या गैरसोयींबद्दल त्यांनी खेदही व्यक्त केला. त्यामुळे महाराष्ट्रात जेवढी नाट्यगृह आहेत त्या नाट्यगृहांमध्ये बेसिक सुविधा मिळाव्यात एवढीच अपेक्षा आहे. आम्ही व्हिडिओ प्रसिद्धीसाठी करत नाही आहोत. 3-4 वर्ष आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आम्ही संतप्त होऊनच गांधीगिरी पद्धतीने व्हिडिओ बनवतो, ज्याचा लाभ सगळ्या रंगकर्मींना नक्कीच होईल. अद्वैत थिएटर संस्थेकडून आणि अलबत्या गलबत्याच्या संपूर्ण टीमकडून तसेच इतर नाटकांच्या टीमकडून सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माननीय महापौर रवी लांडगे साहेब आणि माननीय आयुक्त साहेब यांचे मी मनापासून आभार मानते. त्याचसोबत प्रेक्षकांचे सुद्धा आभार, कारण हे त्यांच्यामुळे शक्य झालं. थँक्यू. अलबत्या गलबत्या, अलबत्या गलबत्या, अलबत्या गलबत्या.